धाराशिव जिल्ह्यातील वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्याचा निर्णय न घेतल्यास धाराशिव बंदचा इशारा शेतकरी बचाव कृती समितीने दिलाय। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक घेऊन या संदर्भात तात्काळ सकारात्मक कारवाई करावी अशा सूचना संबंधित विभागाला दिलेल्या होत्या। मात्र अजून तरी याबद्दलचा कोणताच निर्णय झालेला नाहीये। त्यामुळे आगामी पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी म्हणजे 27 जून पर्यंत शासनाने निर्णय न घेतल्यास 29 जूनला धाराशिव बंदचा इशारा दिला गेलाय। तसंच धाराशिव बंद ठेवूनही सकारात्मक निर्णय झाला नाही तर जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा निर्णय यावेळी घेतला गेला। शासनाने वर्ग 1 असलेल्या जमिनी वर्ग 2 केल्या। कुणालाही समज न देता नोटीस न देता इथल्या शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे। 27 तारखेला ह्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्र शासनानं वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करावं। जर समजा 27 तारखेपर्यंत आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही 29 तारखेला धाराशिव शहरासह तालुका कडकडीत बंद ठेवणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।